आपण बघत असाल तर अशा पद्धतीने हे जे हातगाड्या आहेत हे कोण आहेत, हे इकडची लोकं नाही आहेत. ही लोकं कुठून बाहेरून येतात आणि अशा पद्धतीने आपण बघत असाल तर हे अनेक प्रकारची फळं अशा पद्धतीने हे हातगाड्यांवर विकत असतात. लोकं बिनधास्तपणे मुंबईमध्ये राहतात, कुठलीही फळं भाज्या हे घेत असतात. ती फळं कुठून आणतात, काय आणतात याचा काही अभ्यास नाही आणि कशा पद्धतीने केमिकल वापरून ही फळं विकली जातात हे आजही लोकांना माहीत नाही. आपण सध्या अंधेरीच्या या नागदास रोड या ठिकाणी आहोत. आपण बघत असाल तर अशा पद्धतीने हे जे हातगाड्या आहेत हे कोण आहेत, हे इकडची लोकं नाही आहेत. ही लोकं कुठून बाहेरून येतात आणि अशा पद्धतीने आपण बघत असाल तर हे अनेक प्रकारची फळं अशा पद्धतीने हे हातगाड्यांवर विकत असतात. तर आपण जर पाहिलं तर ह्यांच्या स्कॅनरवर जेव्हा तुम्ही नाव बघाल त्यावेळेला फक्त आणि फक्त मुस्लिम नावं असतात, पण ही जी सगळी लोकं आहेत ही या विभागातली लोकं नाहीत. आणि आपण जर पाहिलं तर अनेक वेळेला या फ्रूटमध्ये आपण बघत असाल तर काही गोष्टी आढळतात, त्यामध्ये स्टिकर्स असतात आणि स्टिकर्स वगैरे लागलेले असल्यामुळे आपण बघू शकत असाल तर अशा पद्धतीचे स्टिकर आहे. आणि या स्टिकरच्या खालीसुद्धा आपण बघितलं असेल तर होल वगैरे असतात. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. तर मुळात हे लोकांशी जीव घेणं काही होतं आहे का, या गोष्टीकडे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. कारण काय, खाण्याची जी वस्तू आहे ही अत्यंत महत्त्वाची असते आणि याकडे कशा पद्धतीने आपण बघतो की लोक या ठिकाणी आजारी पडू शकतात. अशा अनेक गोष्टी आपण पाहिल्या असतील. तर त्याच पद्धतीने हे जे फळ विकणारे लोकं आहेत ही या विभागातली लोकं नाहीत, ही बाहेरची लोकं आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी ती फळं विकत असतात. आणि लोकांना कुठल्याही प्रकारचा एक सावधानतेचा इशारा असला पाहिजे. अशा पद्धतीचा कुठलाही इशारा या ठिकाणी महानगरपालिका किंवा फूड डिपार्टमेंट कधीही देताना दिसत नाही. अशा पद्धतीने आपण पाहिलं असेल तर अनेक लोकं आहेत जी मार्केटमध्ये जाऊन अशा पद्धतीने फळं विकतात आणि अनेक लोकं अशा पद्धतीने फळं घेत असतात. पण ही फळं कशी आहेत, काय आहेत याबद्दलचा कोणी आजपर्यंत खुलासा केलेला नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केमिकलने पिकवल्या जातात, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं असेल तर अनेक ज्या गाड्या आहेत तुम्ही बघत असाल या फळांच्या गाड्या आहेत, पण याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि लोक या ठिकाणी फळं बिनधास्तपणे घेत असतात. अशा पद्धतीने आपण या मुंबईमध्ये बघत असू. आणि ज्या पद्धतीने बांगलादेशींचा विषय असतो तर त्याच पद्धतीने अनेक लोक असतात, पण जेव्हा त्यांना जर तुम्ही विचारलं की आपण या ठिकाणी कुठे राहता, काय राहता, तर ते जवळचाच ॲड्रेस पत्ता सांगतात. कधी कोण सांगत नाही की मी बांगलादेशी आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मुंबईमध्ये अनेक लोक आहेत जे व्यवसाय करतात, स्वतःचं पोट भरतात, त्यांना कुठल्याही पद्धतीचा टॅक्स भरावा लागत नाही, कुठल्याही प्रकारचा यांना चार्जेस लागत नाही. आणि अशा पद्धतीने आपण बघत असाल तर एक मोठं षडयंत्र आहे का, अशा पद्धतीचा विषय या ठिकाणी होतो आहे. पण या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं कुठल्याही पद्धतीने. एक जे स्वतःला सांभाळण्यासाठी स्वतःची काळजी घेण्याचा जो प्रयत्न असतो हा कुठेही होताना दिसत नाही. आणि लोक बिनधास्तपणे मुंबईमध्ये राहतात, कुठलीही फळं भाज्या हे घेत असतात आणि आपलं जीवन जगत असतात. अशा पद्धतीने जर हे जीवन आपण जगत असू तर येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे, अनेक वेळा आपण पाहिलं असेल तर अनेक केमिकल असे आहेत जे शरीराला घातक असतात. आणि अशा पद्धतीने केमिकल्स वापरून या ठिकाणी फळं विकली जातात, त्यांना पिकवली जातात. कच्ची फळंसुद्धा तातडीने पिकवली जातात आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मार्केटमध्ये फळं विकली जात आहेत. तर आपण या ठिकाणी महानगरपालिका यांच्याकडे अपेक्षा करतो की या ठिकाणी स्वतः त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने लोकांची सुरक्षा ही सरकारच्या हातात आहे, कशा पद्धतीने सुरक्षा ही घेतली जाते ही तुम्हाला विशेष सांगायची गरज नाही. तर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी अत्यंत घातक परिस्थिती आहे. या हातगाड्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने एकाच माणसाच्या 1000 गाड्या, जोगेश्वरीचा कोणतरी व्यक्ती आहे तो भाड्याने देतो असं म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीने गाडी घेऊन तुम्ही धंदा करू शकता. आणि या ठिकाणी अशीच लोकं जे बांगलादेशी असतील अशी लोकं या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी हे धंदे करत असतात, फळ विकत असतात. ती फळं कुठून आणतात, काय आणतात
ह्याचा काही अभ्यास नाही आणि कशा पद्धतीने केमिकल वापरून ही फळं विकली जातात हे आजही लोकांना माहीत नाही. आणि पण लोक स्वतःला स्वस्त फळं मिळावीत म्हणून या ठिकाणी ती घेत असतात आणि अशा पद्धतीने काही वेळेला लोक आजारीसुद्धा पडतात, त्यांच्या जीवाशीसुद्धा खेळ होतो. केमिकलमुळे अत्यंत घातक परिणाम हे आपल्याला बघायला मिळतात. अशा पद्धतीने आज मुंबईमध्ये फळ भाज्या विकल्या जात आहेत. यावर किती लक्ष आहे हे बघण्यासारखी गोष्ट आहे. हेल्थ डिपार्टमेंट असतं, ते हेल्थ डिपार्टमेंटसुद्धा काय काम करतं मुळात हा मोठा प्रश्न आहे. कधीतरी त्यांनी बाहेर पडावं, कुठल्या तरी फळांना चेक करावं, कुठल्या तरी फळभाजी घेऊन सॅम्पल्स त्याचे चेक करावे. अशा पद्धतीच्या गोष्टी जर झाल्या तर आणि तरच या मुंबईमध्ये लोक सावध आहेत, नाहीतर आपण सावध राहू शकत नाही. कुठल्याही प्रकारचा आजार हा तुम्हाला केमिकलमुळे होऊ शकतो हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे.